नमस्कार. नमस्कार जी, बोला. सर माझा प्रश्न असा आहे हो. की प्रेग्नन्सी असताना स्टीम बाथ घेता येतो का? हां. आणि त्याचे फायदे काय आणि काय काळजी घ्यावी? अच्छा, अच्छा. अतिशय सुंदर प्रश्न सर्व भगिनींच्या मनात असेल. बाबा प्रेग्नंट असताना स्विमिंग करता येतं का? स्टीम बाथ घेता येतं का? खूप छान. सांगूया तुम्हाला नक्कीच एक सायंटिफिक उत्तर देऊया. साधा प्रश्न आहे की नाही? हो. म्हणजे इव्हन बऱ्याच जणांना बेडवरून खाली उतरायचं की नाही, हो. घरकाम करायचं की नाही. तुम्ही पाहता गावी आपल्याकडं बरोबर. 8वा महिना लागेपर्यंत शेतामध्ये ती गृहिणी काम करते काम करत असते. आणि याचं फार महत्त्व कशामध्ये आहे? हो. नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी. बरोबर आहे. त्यांचा आता प्रश्न काय विचारला त्यांनी? स्टीम बाथ हां. प्रेग्नन्सी मध्ये घेणं घेता येतो का बरोबर. आणि ह्याचं महत्त्व सांगूया. हो. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट ही लिमिटमध्ये असेल तर नॉर्मल आहे, लिमिटच्या वर गेलं तर ॲबनॉर्मल असते. सहसा फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणजे प्रेग्नन्सी राहिल्यानंतर पहिले 3 महिने हा स्टीम बाथ घ्यायचा नसतो. का? बऱ्याचदा न्यूरोलॉजिकल सिस्टीम जी डेव्हलप होत असते पहिल्या 3 महिन्यामध्ये, त्याच्या हीटमध्ये जास्त चेंजेस झाले तर फिटसवर परिणाम होऊ शकतो. दुसरा भाग, समजा जेव्हा सेकंड ट्रायमेस्टर म्हणजे 4था महिना लागला तेव्हा घेता येते, पण त्याचं टेम्परेचर हे लो लेवलला म्हणजे कमी तापमानाला सेट केलं पाहिजे आणि ड्युरेशन हे जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिट ठेवलं पाहिजे. असं का बरं करायला पाहिजे? किंवा तुम्ही म्हणाल फायदा होतो का काही? नक्कीच. हे बघा, तुम्ही लिमिटमध्ये त्या ठिकाणी जेव्हा स्टीम घेतली जाते, स्टीमचा आपल्या शरीरावर काय इफेक्ट होतो? इट ॲक्ट्स लाईक अ डिकंजेस्टंट म्हणजे कंजेशन झालेलं असतं. आपल्या नोजमध्ये सिक्रेशन आहेत, बऱ्याचदा इव्हन सर्वायकल सिक्रेशन आहेत, हे मेल्ट होण्यासाठी याचा फायदा होतो. बऱ्याचदा ज्याला सायनोसायटिस असेल, सायनसिस रिकाम्या व्हायला फायदा होतो. त्याचबरोबर ब्लड फ्लो हा 10 पटीने वाढल्यामुळं त्या गर्भावतीकडे देखील प्रवाह अतिशय चांगला ऑक्सिजनयुक्त जातो. मग अशा पद्धतीने आपल्याला ह्या स्टीमचा फायदा मसल रिलॅक्स करण्यामध्ये, बरेचदा बोन जॉईंट्स ह्याला स्वेलिंग आलेले असतात, बोन जॉईंट स्वेलिंग आणि पेन कमी करण्यामध्ये हे फायदे आहेत. पण तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलं तर यामुळं नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी देखील त्यांना फायदा होत असतो.